कुख्यात बांगलादेशी आरोपीला अटक करण्यात आली आहे। बांगलादेशी आरोपीवर 50हून जास्त घरफोड्या केल्याचा गुन्हा आहे। अलंकार पोलिसांनी ही कारवाई केली आहे। विविध राज्यात 50हून जास्त घरफोड्या करणाऱ्या कुख्यात बांगलादेशी आरोपीला अटक करण्यात आली आहे। अलंकार पोलिसांनी जबरदस्त अशी कारवाई केली आहे। पुण्यात एका ऑफिसमधून चोरी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तब्बल 6 लाख रुपयांच्या वस्तू चोरी झाल्याची ही घटना घडली होती। या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर मोहम्मद बशर नूर मोहम्मद असं या आरोपीचं नाव आहे। धुळ्यात इंधनाचा पुरेसा साठा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन जिल्हाधिकारी जयश्री विस्पुतेंनी नागरिकांना केलंय। धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही। धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये। पुढील 2 दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे। कोकण विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महाराष्ट्र राज्यात पुढील 2 दिवस हवामानात त्यामुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। तर कोकण विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।